नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, ही प्रश्नपत्रिका आहे 2020 ची। पेपर 1 चा हा प्रश्नपत्रिका आहे आणि हा आहे भाषा 2, मराठी भाषा 2। ओके, तर आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरू करूया। 2020 ची प्रश्नपत्रिका आहे। 2020 च्या टीईटी एक्झाम मध्ये कोणकोणते प्रश्न आलते ते पाहूया। त्यापूर्वी मित्रांनो, या आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे प्रश्नपत्रिका मी टाकलेल्या आहेत। तुम्ही चेकआउट करा आणि ज्या नाही टाकलेले ते मी हळूहळू टाकत आहे। आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। ओके, चला सुरू करूया प्रश्नपत्रिकेला। पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे डी, जुने नवे। पूजा उद्या येणार नाही ना आहे ना, पूजा उद्या येणार आहे ना, वाक्याचा प्रकार कोणता? तर वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी, कारण इथे प्रश्न विचारलेले म्हणून प्रश्नार्थी आहे। पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे सी, पुस्तक, पुस्तके। नेक्स्ट बघा, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली। तर याच्यातला वाक्याचा प्रकार आहे बी, संयुक्त वाक्याचा प्रकार आहे। नेक्स्ट बघा, चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? म्हणजे ही चौकटीत जे शब्द दिलेले आहेत त्यावरून आपल्याला म्हण तयार करायची आणि त्या म्हणीतील वारा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधून काढायचा आहे। ओके, तर ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यातली म्हण आहे देखल्या देवाला दंडवत। देवाला दंडवत। आता बघा, ही म्हण तयार झालेली आहे। तर याच्यातलं बघा, शब्द वारा या शब्दाला समानार्थी शब्द 5व्या व 9व्या शब्दात बघा 1 2 3 4 5, 5वा आणि 9वा हा येतो। तर वात हे वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणून याचं उत्तर आहे डी। ओके, नेक्स्ट बघा, खाली उतारा दिलेला आहे। आपल्याला हा उतारा वाचायचा आहे आणि याच्यातल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। त्यापूर्वी मित्रांनो, एक्झाम मध्ये लवकर होण्याची ट्रिक अशी आहे की तुम्हाला आधी प्रश्न वाचून घ्यायचे आहे, त्याचे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत, त्यानुसार तुम्हाला या उतारातले प्रश्नाचे उत्तर लगेच द्यायचे आहेत। कारण आपल्याला नेहमी उतारा वाचणं होत नाही, त्यामुळे तिथे टाइम कमी असतो, एकदाच उतारा वाचायला टाइम भेटतो। चला सुरू करूया। कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या गांजल्याबद्दल कणव होती। त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते, त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता। तसेच लहान खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता। सत्ताधारी हा असा असावा लागतो, गांजलेल्यांना पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा। शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते। लोहचुंबकाकडे लोखंडाची कण धाव घेतात त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत। राजश्री शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे तर ते लोकांचे राजे होते। बघा, ही होती उतारा। याचे प्रश्न बघा, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलेलं आहे, तर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे ए, शाहू महाराज हे मनाने संकुचित होते। ओके, हे चुकीचं विधान आहे। पुढीलपैकी कोणत्या अर्थाचे पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? उतार्यात आलेला नाहीये पर्यायी शब्द आश्चर्य, यात हा आलेला नाही। शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? त्याचं उत्तर आहे वारसा। शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? तर शाहू महाराजांना गुणी कर्तृत्ववान लोकांना आधार वाटायचा आणि पीडितांना, राज्य करताना वाटायचा का नाही, म्हणून याचं उत्तर आहे ब आणि क।
नेक्स्ट बघा, खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर बघा, कविता दिलेली आहे, त्याची उत्तरे लिहायची आपल्याला पर्यायातून. प्रश्न वाचून घ्या. मी आता हे कविता वाचते बघा. अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे, उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी आसू दे मोकळ्या वाटा, चालता तिमिरा वाटेने सोबती चांदणे यावे, घनांचे घाव होताना फुलांनी सांत्वन द्यावे, अनंता एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. बघा, ही कविता होती. बघा याचे प्रश्न. कवी कोणाकडे मागणे मागत आहे? त्याचं उत्तर आहे डी, परमेश्वर. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? त्याचं उत्तर आहे सी, नभ. याचा समानार्थी शब्द आलेला नाहीये कवितेत. कवी कोणते मागणे मागत नाही? त्याचं उत्तर आहे बी, फुलांचा भार देठांनी सोसावा. ओके, तर नंतरचा क्वेश्चन बघा. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? तर शेवटची इच्छा आहे, याचं उत्तर आहे सी, फुलांचे रंग व्हावे. शेवटची इच्छा आहे. पिशवीत काय आहे हे कुणालाच माहित नाही, अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. इथे दिलेला आहे अधोरेखित म्हणजे कुणालाच हे अनिश्चित सर्वनाम आहे, म्हणून याचं उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. नेक्स्ट प्रश्न बघा. पुढीलपैकी वाक्यातील विशेषणांचा प्रकार कोणता? तर मित्रांनो, इथे वाक्य दिलेलं नाहीये, म्हणून आपल्याला याचा विशेषणाचा प्रकारही सांगता येणार नाही, म्हणून हे परीक्षेत प्रश्न हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा. तर याचा काळ आहे बी, साधा भविष्यकाळ. नेक्स्ट बघा. एक वाक्यात नसलेले विराम चिन्ह कोणते? मीनू सांगू लागली. आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ. कळलं का आता? तर याचं उत्तर आहे सी, संयोज चिन्ह. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तो उपसर्ग घटित शब्द आहे प्रतिसाद. ओके, नेक्स्ट बघा. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला समानार्थी शब्द विचारले तर याचं उत्तर आहे बी, अग्रज. ओके. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? श्रद्धांजली मध्ये एकूण वर्ण येतात 11. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे ए, शुक सरिता. बघा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी डॅडॅशी ओळख नाही. मिसाईल मॅन म्हणून ओळखतात, शास्त्रज्ञ म्हणूनही ओळखतात, माजी राष्ट्रपती पण होते ते. गायक म्हणून त्यांची ओळख नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे सी, गायक. ओके. नेक्स्ट बघा. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? तर बालिका दिन हा 3 जानेवारी या दिवशी साजरा करतात. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? गीताई या ग्रंथाचे लेखक आहे विनोबा भावे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द आहे याच्यातला मुलाखत असते, तर मुलाखन याने लिहिले. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. हय, तुरग, वारू, गज. बघा, हे सर्व घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. गज म्हणजे हत्ती, म्हणून हा वेगळा पडतो गटात न बसणारा, म्हणून आन्सर आहे ड, गज. नेक्स्ट बघा. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागेला पागा म्हणतात. पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे. तर याचं उत्तर आहे हात टेकणे, आणि कान फुटणे हा सुद्धा असू शकतो. ओके.
नेक्स्ट बघा, वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात कोणती? घराशेजारील ठेवलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली. बघा, हा प्रश्न दिलेला आहे, पण अधोरेखित हा शब्द अधोरेखित कोणत्याच शब्दाला केलेला नाही, म्हणून हा पण प्रश्न कॅन्सल झालेला होता. नेक्स्ट प्रश्न बघा, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? स्नेहसंमेलनासाठी मान्यवरांना बोलवणे म्हणजे हे निमंत्रण झालं, म्हणून हे निमंत्रण पत्र असते. बघा मित्रांनो, हे होते तुमचे TETचे 2020चे प्रश्नपत्रिका मराठीची. तर तुम्हाला प्रश्नपत्रिका आय होप PYQची मदत होईल परीक्षेसाठी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.